नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. पाहता माझं चॅनल सनी बोतीकर शेती अँड लाईफस्टाईल आणि या चॅनलवरती हा माझा चौथा व्हिडिओ आहे. तुम्ही पाहू शकता आज थोडा नवीन विषय आहे. आता या ढिगावरती इथं वरती छिद्र करायचे, होल मारायचे. जिथपर्यंत खाली जाईल तिथपर्यंत त्याच्यामध्ये होल मारायचे आणि होल मारल्यानंतर त्याच्यामध्ये औषध सोडायचं आहे. औषध सोडल्यानंतर होते काय, तर याच्यामध्ये जे ते रोहिणी वगैरे असते बघा शेणामध्ये, ते रोहिणी वगैरे सर्व मरून जाते, काहीच राहत नाही. आणि हे जे शेणाचं आहे, आता हे बघा, हे असे ढेकळं आहेत. आता हे ढेकळं पूर्णपणे बारीक होऊन जातात ते औषध सोडल्यामुळं. आणि हे पूर्ण असं गांडूळ खतासारखं होते, गांडूळ खतासारखं होते. आणि हे गांडूळ खत म्हणता येणार नाही, पण गांडूळ खतासारखं होत असते. आता हे ढीग मारून आम्हाला इथं जवळपास 2 दिवस झालेले आहे. 2 दिवस आम्ही याला भिजवत आहे. असं डब्याच्या सहाय्यानं असं इथं टाकी भरलेली आहे आणि टाकी भरून असं थोडा थोडा असं शिपत आहे, जेणेकरून हे पूर्ण पाणी मुराव. डायरेक्ट मोटर नाही सोडायची. आणि हे सोडून हे पूर्ण मुरल्यानंतर याच्यामध्ये औषध सोडायचं. आणखीन सोडलेलं नाही, हे पूर्ण मुरू द्यायचं आहे. 2 दिवस झालेले आहे, जवळपास 3-4 दिवस याच्यामध्ये पाणी मुरू द्यायचं आहे. आणि हे मुरल्यानंतर मग नंतर औषध सोडायचं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना पाठवा, कमेंटमध्ये सांगा आणि पुढची प्रोसिजर जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.